क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संतांचे संत संत कबीर, संत गाडगे महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांच्या प्रतिमांना प्रथम माझे कोटी अभिवादन। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे जमा झालेले सर्व उपासक उपासिका आणि आदरणीय व्यासपीठ यांना सविनय जय हिंद। फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहिली। आम्ही नाही कुणाचे गुलाम, आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली। आज आपण इथे सर्वजण भीमजयंती साजरी करण्यासाठी जमा झालेलो आहोत। आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती इथे साजरी करत आहोत आणि या 134व्या जयंतीच्या सर्व उपासक उपासिकांना मंगलमय शुभेच्छा। 14 एप्रिल हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे तो केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात जल्लोषाने हा दिवस साजरा केला जातो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा आजचा दिवस केवळ त्यांचा जन्मदिवस नसून हा त्यांच्या अस्तित्वाचा, संघर्षाचा आणि त्यागाचा गुणगौरव करण्याचा दिवस आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विधिज्ञ, त्याचप्रमाणे अर्थकारणी, राजकारणी, कायदेपंडित आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू या गावामध्ये झाला होता। परंतु लहानपणापासूनच त्यांनी अनेक अन्याय, अत्याचार, संघर्ष, त्यानंतर जी जातीयता होती ही त्यांनी लहानपणापासूनच अनुभवली होती। परंतु तरी सुद्धा अशा संघर्षमय परिस्थितीमध्ये ते कधीही डगमगले नाहीत। त्यांनी अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाची कास धरली आणि शिक्षणाच्या जोरावर त्यांनी आपल्या समाजामध्ये क्रांती घडवून आणली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून PhD आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी घेतली। त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि त्यांचं जे शिक्षण आहे ते खरोखर संपूर्ण समाजासाठी एक मोठं प्रेरणादायी योगदान आहे हे आपणा सर्वांना माहिती आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो खरं कार्य जर आपल्याला इतिहास पाहायचा असेल तर तो खऱ्या अर्थाने त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये आहे। कारण की त्यांनी आपलं जे आयुष्य आहे ते दीनदलित, दुबळे, त्यानंतर मागासवर्गीय यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं समर्पित केलं आणि त्यांना समाजामध्ये आत्मसन्मानाने, स्वाभिमानाने कसं जगता यावं हे त्यांनी आपल्याला शिकवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे। ते आजही लाखो जणांसाठी एक प्रेरणादायी विचार आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली। ते संविधानाचे शिल्पकार आहेत आणि म्हणून त्यांनी न्यायावर, समतेवर, स्वातंत्र्यावर आधारित अशा एका नवीन समाजाची निर्मिती केली। एक नवीन भारत देश त्यांनी घडवून आणला। असे हे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्या जीवनातील काही घडामोडी इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। एक जो लहान मुलगा होता त्या लहान मुलाला एकदा आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली आणि त्याने आईकडून आईस्क्रीम खाण्यासाठी पैसे मागितले। त्याच्या आईने त्याला पैसे दिले। तो आईस्क्रीम खाण्यासाठी गेला। तो जेव्हा आईस्क्रीम वाल्याला पैसे देणार तेवढ्यात त्या मुलाने पाहिलं की त्या नाण्यावर
नाहीये, तर तिला असं वाटतं की ह्याने पैसे कुठेतरी टाकले असणार. तर ती त्याला विचारते की बाळ तू आईस्क्रीम घेऊन आला नाहीस. तर तो त्याच्या आईला म्हणतो की आई तू मला जे पैसे दिले होते आईस्क्रीम खाण्यासाठी ते नाणं त्या आईस्क्रीम वाला काकांच्या हातावर मी टेकवणार, तोच मी पाहिलं की त्या नाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. तो त्याच्या आईला म्हणतो की आई मला पुनर्जन्म जरी मिळाला तरी ते नाणं मी विकणार नाही किंवा त्या नाण्यामधून मी कुठली वस्तू विकत घेणार नाही. कारण आई तू जरी मला जन्म दिलेला असलास तरी जगण्यासाठी लागणारा श्वास, भुकेसाठी लागणारी भाकरी आणि या समाजामध्ये आत्मसन्मानाने स्वाभिमानाने जगता यावं यासाठी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी देण आहे ती खरंच खूप मोलाची आहे. आणि खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर अगणित असे उपकार केलेले आहेत. आणि त्याबद्दल एक इलाही समादर नावाचे एक जे कवी आहेत ते कवी असे लिहितात की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिले, बाबासाहेबांनी आम्हाला काय दिले, गणित विचाराची चिरून छाती गिरीत किरणे बाबा, गणित विचाराची चिरून छाती गिरीत किरणे बाबा, माणूस पण दिलेस तू आम्हा आणि शिकलो जगणे बाबा. दिलीस दृष्टी नवीन सृष्टी आणि सौख्याची दृष्टी, दिलीस दृष्टी नवीन सृष्टी आणि सौख्याची दृष्टी, तुझ्यामुळे मी सगळं जाणलो शिकलो बसले बाबा. तुमचं आमचं असणं जगणं हसणं आमचं अस्तित्व या सगळ्याच गोष्टी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहेत आणि त्याची जाणीव आजच्या दिवशी आपल्याला असणे खूप गरजेचं आहे. आपण पाहतो म्हणजे काही दिवसांपूर्वी 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले आहेत त्यांची जयंती सुद्धा पार पडली. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला सुद्धा आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते. कारण की जरी कागदावर लिहिला गेलेला इतिहास फाडला गेला असेल, कागदावर लिहिला गेलेला इतिहास फाडला गेला असेल किंवा दगडावर कोरला गेलेला इतिहास पुसला गेला असेल, परंतु या मातीमध्ये या मातीच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या बंधाऱ्यापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत काम करणाऱ्या माणसाच्या हृदयावर जो इतिहास कोरला गेलेला आहे तो कुणीही पुसू शकणार नाही. आणि ही आपल्या बाबासाहेबांची देणगी आहे, ही आपल्या महापुरुषांची देणगी आहे आणि ही आपल्या इतिहासाची देणगी आहे. याची जाणीव आपल्याला आजच्या या जयंतीच्या निमित्ताने असणे गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांना आपले गुरु मानत असत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उघड्या डोळ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना कधी पाहिले नव्हते. पण तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले आहेत त्यांचे जे कार्याचं जे स्वरूप होतं ते मात्र एक समान होतं. कारण की ज्या काळी समाज दिनदुबळा झाला होता, विकलांग झाला होता, ज्यावेळी समाज रूढी परंपरा अनिष्ट चालीरीती यांच्यामध्ये बदलून गेला होता, जाती व्यवस्थेच्या वर्णव्यवस्थेच्या रूढींवर तलवार टांगलेली असताना आपल्या छातीवर घाव घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी परिवर्तनाच्या दिशेने समाजाला धावण्याची जी गती आहे किंवा जी क्रांतीची सुरुवात आहे ती क्रांती या दोन्ही महापुरुषांनी घडवून आणली होती. कारण या दोन्ही महापुरुषांना हे चांगल्या प्रकारे माहिती होते की जर हे जातीवादाचं चक्र आहे, हे मनोवादीचं चक्र आहे, जर हे असंच सुरू राहिलं तर आपल्या दीनदुबळ्या दलितांच्या गळ्यामधील मडकी, त्यांच्या कमरेवरील दहाडी आणि त्यांचं गावापुसाबाहेरचं राहणं हे कधीही बदलू शकणार नाही. त्याचप्रमाणे केशवपंत सारख्या
त्यांनी हे राज्य आणण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिघांच्या कार्यांना एक समान आणि एक संघ गणित बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून या तिघांच्या कार्याला एकत्रित आणि एक संघ बांधण्याचं काम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात आणण्याचं काम राज्यघटनेच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि हे सत्य आहे, हे वास्तव्य आहे. याची जाणीव तुम्हाला आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणे गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई नावाच्या विद्यापीठामध्ये जे आजच्या काळामध्ये सुद्धा फार महत्त्वाचं असं विद्यापीठ आहे, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की तिथे माझं शिक्षण व्हावं, तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे BA ची पदवी घेतली. त्यानंतर अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठात PhD आणि अर्थशास्त्र या विषयाची पदवी घेतली. त्यानंतर MSc DSc यांसारख्या पदव्या घेतल्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. या कॉलेजांची नावं जर आपण ऐकली तर ही सर्व उच्च विद्याविभूषित म्हणजे अगदी नामांकित विद्यालय आहेत. आणि तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या इतक्या विद्याविभूषित व्यक्तीने इतक्या नामांकित विश्वविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, तर ही व्यक्ती कुण्या बड्या बापाची औलाद असेल. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की इतक्या नामांकित विश्वविद्यालयातून शिक्षण घेणारी व्यक्ती ही कुठल्या बड्या बापाची औलाद नाही, तर सार्वजनिक पाण्याच्या पाणवठ्यावर दोन्ही हाताची ओंजळ करून पाण्याची भीक मागणारे आणि भुके वाचून जीवाची लाही लाही करणारे हे आपले लहानगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि ही किमया फक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट घाललेला आहे. त्यानंतर खूप अशा हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा वटवृक्ष उभा केला. त्यांच्या आयुष्यामध्ये अशा काही महापुरुषांची त्यांना सोबत होती, जसे राजश्री शाहू महाराज होते, ते त्यांना शिक्षणामध्ये सतत मदत करत असायचे. आणि या अशा महापुरुषांच्या मदतीने ते बाहेरील देशामध्ये नामांकित विद्यालयातून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आजच्या काळामध्ये सुद्धा अमेरिकेतील जे कोलंबिया विद्यापीठ आहे ते अतिशय महत्त्वाचं असं विद्यापीठ आहे आणि अशा विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं. तर असं तिथील जे कोलंबिया विद्यापीठातील जे कुलगुरू आहेत त्यांनी एक तज्ञ समिती नेमली. त्यामध्ये सर्व हुशार आणि तज्ञ व्यक्ती होते. तेथील कुलगुरूंनी तेथील जी समिती आहे त्या समितीला त्यांनी एक काम सोपवलं. त्यांनी सांगितलं की जगाच्या इतिहासामध्ये कोलंबिया विद्यापीठाचं योगदान फार महत्त्वाचं आहे किंवा हे एक नावाजलेलं नाव आहे. तर आपल्याला 300 वर्षाच्या इतिहासातील 100 विद्वान लोकांची नावं आपल्याला काढायची आहेत. तर त्यांनी हे काम त्या समितीवर सोपवलं. समितीला प्रश्न पडला की 300 वर्षाच्या इतिहासात सगळ्यात विद्वान सगळ्यात हुशार लोकांची यादी विद्वान लोकांची यादी आपल्याला काढायची आहे. मग समिती त्याप्रमाणे मेहनत घेते, अभ्यास करते आणि 100 विद्वान लोकांची यादी त्या कुलगुरूंपुढे सादर करते. कुलगुरूंना फार आनंद होतो की हे जे 100 विद्यार्थी आहेत ते 100 विद्यार्थी याच विद्यापीठातून माझ्या कोलंबिया विद्यापीठातून शिकून गेलेले आहेत. मग पुढे ते त्यांना सांगतात की आता तुम्ही 100 विद्यार्थ्यांची यादी तयार केलेली आहे, पण आता तुम्हाला या 100 विद्यार्थ्यांमधून 10 जणांची यादी जे 300 वर्षातील जे 10 विद्वान हुशार व्यक्ती आहेत त्यांची यादी आता तुम्हाला तयार करायची आहे. तर समितीला पुन्हा प्रश्न पडतो की एकतर अगोदर 300 वर्षातून 100 लोकांची नावं काढता काढता काय मेहनत घ्यावी लागली ते त्यांनाच माहिती होतं. त्यामुळे आता त्या 100 लोकांमधून फक्त त्यांना 10 लोकांची नावं काढायची होती आणि ते पुन्हा त्याप्रमाणे काम सुरू करतात. आणि
यादी ते सादर करतात. कुलगुरूंना पुन्हा आनंद होतो की हे जे 10 लोक आहेत ते त्यांनी म्हणजे याच विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आता कुलगुरू त्यांना असं सांगतात की आता या 10 जणांमधून तुम्हाला फक्त 300 वर्षातील एकाच विद्वान एकाच हुशार व्यक्तीचं नाव मला सांगायचं आहे. आता समिती फारच विचारत पडते. त्या समितीला फक्त चक्कर यायची बाकी राहते की आता काय करायचं. आता फक्त एकाच व्यक्तीचं नाव याच्यातून काढायचं आहे. आणि मग समिती पुन्हा कामाला लागते, पुन्हा मेहनत घेते आणि काही वर्षांच्या परिश्रमानंतर ते एक नाव समोर येतं. लक्षात घ्या, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही किंवा 25 किंवा 50 वर्ष पण नाही, तर तब्बल 300 वर्षाच्या इतिहासातील त्या हुशार व्यक्तीचं, हुशार विद्वान व्यक्तीचं नाव कुलगुरूंसमोर येतं. आणि ते नाव कोणाचं असतं तर विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रेरणा आहे ती याने त्याने नाही, तर अमेरिकेमध्ये एका दीनदलित आणि गरीब कुटुंबात जन्माला आलेले जे बराक ओबामा आहेत ते या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेतात आणि त्यांच्या प्रेरणेने ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात. आणि ज्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष होतात त्यानंतर त्यांच्या हस्ते कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आपल्या विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जातो. आणि त्या पुतळ्याच्या खाली इंग्रजीमध्ये लिहिण्यात येतं नॉलेज ऑफ सिम्बॉल, म्हणजे काय तर ज्ञानाचं प्रतीक. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बाबासाहेबांचा पुतळा बाहेरील देशामध्ये एक ज्ञानाचं, एक ज्ञानतीर्थ म्हणून तो पुतळा तिथे उभा राहतो किंवा शोधतो. ही खरंच आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आणि ही म्हणजे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा त्यांच्या विचारांची देण आहे किंवा त्यांच्या नावाची देण आहे, ही आजच्या दिवशी आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले आहेत, आपल्याला असा कधी प्रश्न पडतो का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी इतका कष्ट का काढला, त्यांनी समाजासाठी इतकं आपलं योगदान का दिलं, त्यांनी स्वतःच्या सुखाचा आणि सर्वच गोष्टींचा त्यांनी नेहमीच त्याग केला का? कारण की त्यांच्यातील आत्मसन्मान जागा झाला होता, त्यांच्यातील स्वाभिमानाला तेच सोडली होती. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये क्रांती घडून आली. जसं ज्याप्रमाणे एखादं रोपटं आपण लावतो आणि त्या रोपट्याच्या बुंध्यावर आपण एखादं काहीतरी नाव ठेवतो किंवा काहीतरी फूल करून ठेवतो आणि ज्यावेळी तो रोपटं कसं मोठं होत जातो तर ते नाव सुद्धा काय होतं, मोठं होत जातं. तर त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लहानपणी अनेक अन्याय अत्याचार त्यांनी सहन केला होता आणि ते जगपेक्षा मोठे होत गेले तर त्याचा अन्याय अत्याचाराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याप्रमाणे मोठं होत गेलं आणि या अन्याय अत्याचाराचा त्यांच्या मनावर आघात झाला आणि त्यांनी ठरवलं की बस आता समाजामध्ये क्रांती घडून आलीच पाहिजे. त्याबद्दल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी आपल्या आयुष्यामध्ये जो खस्ता खाल्लेला आहे किंवा जो संघर्ष केलेला आहे त्याबद्दल जे एक शायर करणारे आहेत ते असं म्हणतात की मुझे हैरत है बाबा तू दरिया को कैसे निकल गया, मुझे हैरत है बाबा तू दरिया को कैसे निकल गया, मैं तो जुनून की फकत एक बूंद से बहन जाता हूँ. काय म्हणतो ते की मुझे हैरत है बाबा तू दरिया को कैसे निकल गया, मैं तो जुनून की फकत एक बूंद से बहन जाता हूँ. म्हणजे आपण सर्वसामान्य लोक अन्यायाचा किंवा अपमानाचा एक थेंब सुद्धा सहन करू शकत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनामध्ये अपमानाचा त्यानंतर अन्याय अत्याचाराचा महासागर प्राशन केलेला आहे आणि म्हणूनच या समाजामध्ये क्रांती घडून आलेली आहे. खरं तर त्यांचा संपूर्ण जीवनपट इथे मांडणे किंवा त्यांच्या कार्याचा पूर्ण आढावा घेताना एक दिवस आपल्याला अपुरा पडणार आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते खरंच खूप
सुंदरसं प्रवचन या ठिकाणी बाबासाहेब जीवनावर रविता खळे यांनी केलेलं आहे. तो आपण जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजेत.